नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज मी तुमच्या सगळ्यांसाठी आपला आवडीचा विषय घेऊन आलेली आहे आणि ते म्हणजे साडी, आणि त्यात ही नऊवारी साडी। आता लग्नाचा सीझन चालू होईल आणि हल्ली लग्नात नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेंड चालू आहे। नवरीच नाही तर नवरीच्या करवल्या, आई, मावशा सगळ्याच जणी आपल्याला अगदी पारंपरिक नऊवारी साडीत दिसतात। पण ही नऊवारी साडी कुठून घ्यायची, कुठून चांगली शिवून मिळेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो आणि ऐन वेळेला मग आपल्या सगळ्यांची धावपळ होते। आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज मी तुम्हाला जिथे नेणार आहे तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नऊवाऱ्या साड्या शिवून मिळणार आहेत आणि तेही अगदी 1 तासामध्ये। आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस देखील नाही आहेत। तर चला आता माझ्याबरोबर। इकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या नऊवारी साडी शिवून मिळतात ते। ताई, मला तुमचं नाव सांगा आणि हा व्यवसाय कधीपासून चालू आहे ते सांगा। माझं नाव शर्मिला शरद सुर्वे आणि हा गेले 6 वर्षापासून मी हा व्यवसाय चालू केलेला आहे। इकडेच आहे का? हो, इथेच आहे हा व्यवसाय। हो, ओके ओके। मग इकडे काय तुम्ही साड्या फक्त शिवून मिळतात की म्हणजे विकायला आहे ते रेडीमेड पण आहे, शिवून पण देते आणि साड्या घेऊन पण शिवून देते किंवा बाहेरून कस्टमरांनी आणलं तरी शिवून देते मी। अच्छा, म्हणजे आम्ही बाहेरून आणल्या आमच्या घरातल्या तरी इकडे शिवून मिळतात। मग रेट कसे आहे तिकडे? ब्राह्मणी पेशवाई मस्तानीचे 800 रुपये आहे, शाही मस्तानी राजलक्ष्मीचे 1200 रुपे आहे। अच्छा, म्हणजे 800 पासून सुरुवात आहे? 800 पासून सुरुवात आहे। ओके ओके। मला जरा कॅटलॉग वगैरे ओके दाखवते। हा कॅटलॉग आहे, हे पॅटर्न आहे। शाही राजलक्ष्मी आहे आणि राजलक्ष्मीचं ट्विनिंग करायचं असेल तर नवरदेव कसं धोती पण आम्ही शिवून देतो। अच्छा, नंतर ही ब्राह्मणी आहे, त्या अखंड शिवतो। ही उसवून 6 वारी पण आपल्याला करता येते, म्हणजे फुकट जात नाही आपली साडी। म्हणजे एकदा दोनदा यूज केली की त्याची हो हो, उसवून 6 वारी होते साडी। ही मराठमोळी, ज्या पूर्वीच्या आजी वगैरे घरात घालायच्या साड्या त्या मराठमोळी ती। ही धोती साडी आता नवीन पॅटर्न आलं आहे, ही 6 वारीमध्ये पण होते आपली साडी। ही कोल्हापुरी, ज्या टिपिकल अगदी कोल्हापूरच्या बायका असतात, कोल्हापुरी साडी, त्या ह्या कोल्हापुरी साडी। याला बॅक साईडला डबल काष्टा पाहिजे तर डबल काष्टा पण येतो, सिंगल पाहिजे तर सिंगल काष्टा पण येतो। हो, बॅक साईड अशी दिसते। नंतर या गौरीच्या, गणपतीला गौरीला साड्या असतात, हो त्या पण शिवतो। नंतर या आहेत इझी टू वेअर 6 वारी साड्या, गोल साड्या, ज्या काही यंग मुलींना वगैरे 6 वारी घालता येत नाही, त्या हुकवाल्या 6 वाऱ्या साड्या पण शिवून देतो। त्याच्या आतमध्ये परकर अटॅच करून पण शिवतो आम्ही। अरे वा, मग त्याची काय आहे? 600। हां, या भरतनाट्यम, लावणी, डान्ससाठी त्यांच्या पण शिवून देतो साड्या। मग ह्या साड्या तुमच्याकडे असतात की आपण घेऊन तुम्ही आणल्या तरी चालतात। लावणी साडी पण 6 वारीमध्ये पण होते, लावणी साडी। भरतनाट्यमसाठी 9 वारी लागते। हां, नंतर हे नवरदेवची धोती, ब्राह्मणी धोती। जर ब्राह्मणी साडी नवरीने घेतली तर ब्राह्मणी धोती मॅचिंग, हां, ट्विनिंग। आणि ही पेशवाई मस्तानी, याला पेशवाई पण म्हणतात, मस्तानी पण म्हणतात। बॅक साईडनी असं, फ्रंट साईडनी असं। जास्त ट्रेंडिंगमध्ये काय आहे? 4 साड्या तर आहे, एक तर ब्राह्मणी आहे, ब्राह्मणी, पेशवाई मस्तानी। हे जवळजवळ दोन्ही पॅटर्न सारखेच असतात, फक्त याला सिंगल पट्टा येतो, त्याला झिगझॅग येतं, बाकी सेम पॅटर्न। तसं राजलक्ष्मी आणि शाही मस्तानीचं पण सेम आहे। ही शाही मस्तानी आहे, याचे 1200 रुपये आहेत, याला फुल लाइनिंग असतं। आणि ही राजलक्ष्मी, या दोघांचं पण पॅटर्न सेम आहे। शाही मस्तानीचे हे खाली प्लेट सोडलेले आहे, तर याचे प्लेट वरती फोल्ड केले तर ती होते राजलक्ष्मी। असे दोन्ही पॅटर्न त्याच्यात होतात। हे सगळे पॅटर्न आहेत आणि याच्या व्यतिरिक्त पण कोणी काही पॅटर्न आणलं दाखवायला ते पण आम्ही शिवून देतो। सध्या ट्रेंडिंगमध्ये नवरीसाठी मला वाटतं राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी जास्त चांगल्या वाटतात। हां, कारण की त्यांना कसं स्लिम दिसायचं असतं, फुल लाइनिंग असतं, म्हणून त्या कम्फर्टेबल असतात। आणि मी ऐकलं की इकडे 1 तासात साडी शिवून मिळते। ब्राह्मणी पेशवाई मस्तानी 1 तासात साड्या होतात। हो, अरे वा। मग कुठे शिवता तुम्ही? आम्ही इथे शिवतो। आज माझी टेलर थोडीशी लवकर गेली, कारण तिच्या जरा कार्यक्रम फंक्शन आहे म्हणून ती लवकर गेली, नाही तर असतो इकडे, म्हणजे बाहेर वगैरे पाठवत नाही, इथे शिवल्या जातं। हो, अच्छा। आणि मला जरा साड्यांची व्हरायटी वगैरे, अजून काही लहान मुलांच्या पण साड्या आहेत का? लहान मुलांच्या पण शिवतो। लहान मुलांच्या साड्या आहे, काय परकर पोलके आहेत, इथे फ्रॉक लावला आहे। फ्रॉक पण आहे। साड्या बघायच्या असेल तर हे रेंज आहे, 1500 पासून स्टार्टिंग रेंज आहे साड्यांची। ओके, 1500 स्टार्टिंग आहे। मी तरी कमीत 1500 ठेवलेत, कारण अजून हलक्या असतात पण ते लुक्स येत नाही साड्यांना, तर कमीत कमी ह्या 1500च्या साड्या आहेत। याच्यामध्ये अस्तर वगैरे सगळं लावून शिवून देतो।
याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर येतात त्याच्यामध्ये 1500 हा मध्ये. कलर पण छान हो. आहे. 1500 पासून कितीपर्यंत आहे तुमच्या 1500 ते 5,500 पर्यंत बनारसी शालू आहेत, सेमी पैठणी आहे, आर्ट सिल्क आहेत, अच्छा अच्छा. सगळ्या आहेत. आता नवरींसाठी पण हे ट्रेंडिंग खूप चांगलं आहे. हे 4,000. अच्छा. हे 4,000 आहे. याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस पण आहेत. हां, अच्छा. याच्यामध्ये येल्लो कॉम्बिनेशन आहे, येल्लो नवरीसाठी ते पण अच्छा. आहेत. हां, आणि मग नवऱ्यांसाठी जे धोती धोती आहे वगैरे ते पण आहेत. ते पण तुमच्याकडे धोती- त्याचे हां. कपडे आहेत आहेत तसे? आहेत आहेत त्याचे पण त्यांनी कपडे मॅचिंग करून गेलं तर ठीक आहे, नाही तर बाहेरून आणलं तरी चालतं. त्याच्यामध्ये पण कलर आहेत ना कलर आहे, या भरपूर रेंजमध्ये? कलर आहेत. भरपूर रंग आहेत. हे नवरींसाठी कलर. सुंदर आहे. आणि इथे धोतीचं आपण मगाशी झालं बोलून झालं की जर नाही इथे कलर अवेलेबल असेल तर तुम्ही बाहेरून आणलं तरी चालतं ना? चालतं. शेले आहेत, पैठण्यांपासून बनारसी आपण डिझायनर नवीन साड्या आलेल्या आहेत. बघू. 3,000च्या रेंजच्या ओके. सेल्फ आहे आणि ब्लाऊज पीस पण तसंच येतो. ओके. त्याच्यामध्ये कलर पण आहेत. ऑल ओव्हर बुट्टी सेम येते साडीला, पूर्ण साडीवर बुट्टी सेम. कितीला बोला? 3,000. हां, बनारसी बघायचं आहे. हां, बघू दाखवा एखादा. येल्लो कलरमध्ये. त्याची काय रेंज आहे? 5,500. 5,500. ऑल ओव्हर बुट्टी. वाव, मस्त आहे बघा 5,500 ला. आणि याला ब्लाऊज पण चांगला ब्रॉकेटमध्ये छानच आहे. आता सध्या कशाला मागणी आहे जास्त? सध्या काय म्हणजे कस्टमर काय शिवून मागतात? म्हणजे कोण काय हेल्दी असतात त्यांना हां. किंवा नवरी असतात की त्यांना ते म्हणा की आम्हाला स्लिम दिसायचं आहे हां. आणि छान दिसायचं. तर ब्राह्मणी मस्तानी पण घेतातच, ते आता नॉर्मलच आहे, पूर्वीचंच पॅटर्न आहे. पण नवीन फंक्शन याच्यामध्ये शाही मस्तानी किंवा राजलक्ष्मी आहे. हां, त्याच्यामध्ये पण त्यांना स्लिम लुक येतं आणि दिसायला पण चांगलं वाटतं, म्हणजे घोळ वगैरे येत अच्छा, नाही, अच्छा. चांगल्या बसतात त्या. पण त्या पण खूप आवडतात त्या. दिसायला पण छान look आहे. दुसऱ्याला पण छान लुक येतं. खूप माझं इंटरनॅशनल पण कस्टमर खूप आहेत. अच्छा. फोटो वगैरे पाठवतात व्हॉट्सअपला वगैरे. कुठून कुठून आहेत तुमचे कस्टमर? माझ्याकडे कॅलिफोर्निया आहे, अमेरिका, अरे वा, मस्त. लंडन पासून सगळीकडे. अरे वा वा. मग कसं म्हणजे तुमची कुरिअर सेवा वगैरे आहे? हो, कुरिअर सेवा आहे किंवा तुम्ही भारतामध्ये त्यांच्याकडे कोणाकडे रिलेटिव्हकडे कुरिअर करते किंवा ते तिथून पाठवतात किंवा ओके. डायरेक्ट पण पाठवते मी. अच्छा. आणि जर मग तुम्हाला जर आता म्हणजे एखादीला हे शिवून पाहिजे असेल तर मग व्हॉट्सअप नंबर म्हणजे कसं माप वगैरे कसं हे करायचं? व्हॉट्सअपवर मी सांगते त्यांना की वेस्ट हिप्स आणि वेस्ट टू फ्लोअर लेन हे 3च मेजरमेंट लागतात आपल्याला. ओके, मग ते आपण ते लिहून ते तुम्हाला कस्टमर पाठवून देतात किंवा WhatsApp व्हिडिओ कॉल करतात, व्हिडिओ कॉलवर मला विचारतात, तसं मी सांगते त्यांना. अच्छा, मग ते पण अवेलेबल आहे सेवा? घरच्या घरी माप घेऊ शकतो, कुठे जायची गरज नाही. म्हणजे टेलरची गरज नाही? गरज नाही. इझी माप घ्यायला इझी त्याच्यामध्ये? इझी काहीच नाही. आपण एकटं घेऊ शकतो माप आपलं असं. अरे वा, मस्त. पण पैठणी लुकमध्येच आहेत साड्या. या पण छान आहे. याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे. प्रत्येक साडीला मग ब्लाऊज या पीस नऊवारीसाठीच आहेत येतो. ना? सगळ्या 10 वारी साड्या आहेत. अच्छा, सगळ्या नऊवारी 10 पण वारी? सगळ्या 10 वारीच लागतात शिवायला आपल्याला. 10 वाली साडी हां, लागते. कारण की त्याचे प्लेट्स वगैरे त्याचं चांगले येतात ते ना. जास्त बरोबर हां. आहे, त्याला जास्त कपडा लागतो. मग ह्या सगळ्या 10 वाली साड्या आहेत? सगळ्या 10 वारी साड्या आहेत. त्याच्यामध्ये कलर्स आहेत. सुंदर डिझाईन आणि कलर्स आहेत, मस्त साड्या आहेत. आणि मला वाटतं खूप रिझनेबल आहे. म्हणजे तुम्ही दुसरीकडे साडी घेऊन इकडे येऊन शिवण्यापेक्षा तुम्हाला इकडे एकाच ठिकाणी तुम्हाला साडी पण मिळून जाते आणि रेट पण खूप ताईने छान लावले. ताई, रेट काय आहे साडीचे? 1500 पासून आहे ते 5,500 पर्यंत. 1500 पासून 5,500 पर्यंत. नऊवारीची शिलाई 800 आणि 1200. हां, 800 पण मला वाटतं काही जास्त नाही, कारण की आपण ब्लाऊज शिवायला घेतला तर 1,500-2,000 हजार रुपये तर आपले जातातच. पण नऊवारी म्हणजे 800 खूप छान आहे. आणि ब्राह्मणी मस्तानी एका तासात शिवून देतो, ते 800 रुपये शिलाईमध्येच. अच्छा अच्छा. एक्स्ट्रा चार्जेस नाही, अजिबात नाही, एक्स्ट्रा चार्जेस नाही. खूप छान आहे की एका तासात साडी शिवून मिळते, पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस नाही आहेत. मस्त. आणि जर समजा तुम्ही दादरला शॉपिंगला आलात आणि साडी तुम्ही ताईंना दिलीत आणि तुम्ही तोपर्यंत बाकीचं मार्केट फिरून आलात दादर, तर एका तासाच्या आत ताई तुम्हाला साडी इथे नऊवारी रेडी करून देतील. हो हो, नक्कीच देणार. आणि देतेच मी, देतेच. तर आपण एक शिवलेली बघूया साडी. ब्राह्मणी दाखवते. अच्छा, ही ब्राह्मणी आहे. आणि ह्या अशा फोल्ड करून ठेवल्या ना, हां. चांगल्या राहतात, त्याला इस्त्रीची पण गरज गरज नाही. अशा व्यवस्थित अशा फोल्ड करून गोल करून ना. असा ओचावर ह्याचा हात फिरवायचा हां. की बरोबर ते प्लेट छान दिसतात.
कुठलं पॅटर्न बोललात ह्या? ब्राह्मणी. ब्राह्मणी. मस्त. बॅक साईडने पण पॅन्ट सारखी घालायची फक्त. हे अच्छा. लाइनिंग आहे आतमध्ये. आणि इथे नाडी आहे नाडी ना? पण आहे, चेन पण आहे. चैन पण आहे चेन. दोन्ही. अरे वा हा मस्त. पदर. हा पदर. सुंदर. अजून राजलक्ष्मी बघायची. राजलक्ष्मी शाईन मस्त आहे. ही राजलक्ष्मी. वाव. सुंदर. ती मस्त एकदम प्लेट्स वगैरे प्लेट्स एकदम छान आले. छान वाटतं. मग याच्यावरती इस्त्री वगैरे कशी होते? इस्त्री घरच्या घरी करायचं असेल तर न्यूजपेपर ठेवा आणि त्याच्यावरती हां. इस्त्री करा. अच्छा. किंवा अदरवाईज लॉन्ड्रीमध्ये. लॉन्ड्रीमध्ये. वॉश करायला नाहीतर या प्लेट्स मला वाटतं अशाच राहत असतील ना याच्यामध्ये? याला काहीच एवढं होत हे नाही. नाहीये. फक्त न्यूजपेपर हां. ठेवलं आणि केल्यानं तर चालतं. एक तर हां. प्लेटला करायचं इस्त्री हां. आणि एक पदराला करायचं. हां. बाकी ओके. कुठे करायची गरज नसते. ओके. हां. काय काय अशा आहेत साड्या की त्यांना इस्त्रीची पण गरज लागत नाही. मटेरियल असं असतं. समज कोणाला घरातून साडी आणायची असेल, एखाद्याची आईची किंवा आजीची असेल, तर मग त्यांना ती नऊवारीच आणावी लागेल. सहावारीमध्ये नाही नाही, सहावारीमध्ये नाही होणार. मग नऊवारी साड्या आणाव्या आणतात ना. काय काय जण म्हणतात आमच्या आजीच्या साड्या हां. आहेत, पूर्वीच्या एक साड्या असतं ना, आहेत. आपल्याला असतं असं आवड आवड असते. असते. तर आणतात त्या साड्या, मग शिवून देते अच्छा, त्यांना. मग नऊवारी लागतील ना नऊवारी पूर्वीच्या साड्यांमध्ये? नऊवारीच असायच्या ना. हां, हां. मग त्या अखंड शिवून देतो. ब्राह्मणी मस्तानी चांगल्या बसतात त्याच्यामध्ये. तर इकडे भाड्याने पण साड्या मिळतात का? साड्याने भाड्याने पण देतो. काही काहींना घेणं शक्य नसतं, मग अच्छा. त्यांना भाड्याने पण देते. अच्छा, मग कसं ते एक दिवसाचं कसं आहे? हां, कसं समजा आहे? उद्या कार्यक्रम असेल तर आज घेऊन जा, उद्या घाला आणि परवा घेऊन या. ओके ओके. मग त्याचे रेट डिपॉझिट आणि 500 रुपये भाडं. 500 रुपये भाडे. पॅटर्न ब्राह्मणी मस्तानी, शाही मस्तानी, राजलक्ष्मी चारही पॅटर्न कुठचंही पॅटर्न घेऊ शकतो. 500 रुपये भाडं. तुम्हाला साडी शिवून मला लफट होत नसेल तर तुम्ही भाड्याने घेऊ शकता. 500 रुपये भाडे आहे त्याचं. मस्त. ताई, मग हा शॉप कोण सांभाळतो? तुम्ही? मी आणि माझी मुलगी अक्षया सुर्वे. अच्छा. हां, ती स्पोर्ट्समन आहे, क्रिकेटर आहे. ये ना. तरी ती वेळ काढून मला ती शॉपला खूप अच्छा. मदत आमची असते. तुझं नाव सांग. माझं अक्षया सुर्वे. अक्षया सुर्वे. अच्छा, तुम्ही दोघी मिळून आम्ही हा शॉप रन करतो. मग ती पण असते इथे दिवसभर? हो, म्हणजे जेव्हा तिच्या मॅचेस नसेल तर ती इथेच असते माझ्याबरोबर. तुम्हाला मदत करते? अरे वा, छान. टेलर मस्त. असते माझी एक. ते आजच नाही आहे, तिच्या घरी फंक्शन आहे म्हणून ती लवकर गेली. अच्छा, मग तिघी मिळून आम्ही तिघी मिळून शॉप सांभाळतो. अभिनंदन. थँक्यू सो मच. तर काही कस्टमर इथे आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, तुमचं नाव सांगा. मनीषा सावंत, कुठून आला तुम्ही? चुनाभट्टी. आता मग इथे नऊवारी साडी शिवून हो घेतली हो का? तर तुम्ही कुठल्या प्रकारची साडी शिवली? ब्राह्मणी. ब्राह्मणी. अरे वा, मस्त कलर आहे. मग ही लग्नासाठी वगैरे घेतली? हो. थँक्यू. छान आहे. तर इकडे एक छोटी मुलगी आली आहे, तिला पण नऊवारी साडी नेसवणार आहे, तर त्याच्यासाठी ती माप घेते. तर लहान मुलांसाठी पण इथे अवेलेबल आहेत साड्या. तर तुम्हाला कोणाला इथे शिवून घ्यायची असेल तर नक्की व्हिजिट करा. मला जरा दुकानाचा टाईम सांगा ना. आणि माझं दुकानाचं टायमिंग आहे सकाळी 11:30 ते रात्री 8:30, 9, 10 पण होतात मला. पण नॉर्मल टायमिंग 11:30 ते 8:30. 8:30. आणि मंडे बंद. मंडे बंद. मग हो. आता सीझन मध्ये चालू असतात की नाही, शक्यतो बंद. कारण टेलरला माझा आराम पाहिजेच ना. बरोबर आहे. अच्छा. आणि बाहेरचं काम असतं, हां, हां. खरेदी, साड्या, अस्तर. हां, हां, हां. मग ते वेळ सोमवारी मिळतं फक्त. मग लक्षात ठेवा, सोमवारी दुकान बंद असतं आणि इतर वेळी टायमिंग आहे 11:30 सकाळी ते रात्री 8:30 पर्यंत. तुमचा ॲड्रेस सांगा ना. माझा प्रॉपर ॲड्रेस आहे दादर वेस्टला आहे. माझं नाव शर्मिला सुर्वे. माझ्या शॉपचं नाव आहे पूजा कलेक्शन. आणि अजून एक सांगते, माझे 3 आमचे ब्रँचेस आहेत. पुण्याला 2 ब्रँचेस आहेत. माझ्या बहिणीचं आणि भाचीचं आहे. पूजा कलेक्शनच शॉपचं नाव आहे. आणि दादरला माझं शॉप नंबर आहे 34, खांडके बिल्डिंग, नियर गिरगाव पंच डेपो. अच्छा. पूजा कलेक्शन. ताईंचा नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, नाही तर स्क्रीनवर येईल. तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. तर पुढच्याच वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून तुमच्या शाखा अजून वाढू दे. हो, नक्की. थँक्यू. आणि ह्या लग्नाच्या सीझनमध्ये खरंच इकडे तुम्ही एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला छान अशा साड्या अगदी वाजवी दरात इथे शिवून मिळतील. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.